नमस्कार। तर ही भाजी ज्यांना आवडत नसेल ते पण आवडीने खातील इतकी छान ही भाजी लागते आणि आहे त्या घरच्या साहित्यामध्ये एक आयडिया तुम्हाला मी सांगणार आहे जे मी नेहमी रोजच्या भाज्यांमध्ये वापरते, ज्याने वेळ खूप वाचतो। तर चला आता रेसिपी चालू करूया। इथे पडवळ घेतलेला आहे, त्याला आता मी थोडंसं स्किन त्याची साफ करून घेणार आहे। पील ऑफ करत नाही, मी फक्त चाकूने अशी स्क्रॅच करते आहे, म्हणजे जेणेकरून त्याचे वरचं जे लेयर आहे ते निघून जातं, स्किन थोडीशी त्याची साफ होईल। आणि हे सगळं याला क्लीन करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आता कसं वरचं लेयर निघलेली आहे। आता याला मी कट करून घेणार आहे। आता तुम्हाला हवे त्या आकारामध्ये हवं तसं तुम्ही कट करू शकता। मी जशा प्रकारे भाजी बनवते माझी मम्मी जशी बनवायची तशी मी तुम्हाला इथे दाखवते आहे। आणि त्यानंतर आता इथे याला असे लांब लांब असे काप केल्यानंतर स्लिट करून घ्यायचं आहे मधून। आणि त्यानंतर आता याचे जसे शेंगाचे शेवग्याचे कसे साल येतात थोडं तसे फार निघतात त्याचे, ते काढून घेतल्यानंतर मधला तुम्ही बाजू गर काढू शकता, क्लीन करू शकता। आणि जर तुम्हाला तसं चीर पाडून नसेल करायचं तर तुम्ही असं कारले जसे भरून आपण करतो तसं पण त्याला आतलं साफ करून मग असं भरून तुम्ही बनवू शकता। मी दोन्ही प्रकार तुम्हाला दाखवून दिलेले आहे। सगळं झाल्यानंतर आता मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। आणि धुवून झाल्यानंतर आता तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी बघूया। मसाल्यामध्ये इथे मी तुम्हाला खोबरं घेतलेलं आहे सुक्कं, त्यानंतर इथे मी घेतलेली आहे शेंगदाण्याची चटणी बनवलेली। बऱ्याच वेळेस मी चटण्या याच्यासाठी बनवून ठेवते की भाजीला पटकन टाकण्यासाठी कामं येतात, कारण प्रत्येक वेळेला कूट करायला टाईम नसतो तेवढा। आणि त्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीनुसार, कारण चटणीला ऑलरेडी मीठ असतं। त्यानंतर थोडेसे जिरे, धना पावडर, गरम मसाला, तिखट असं टाकून घ्यायचं आहे। तिखट माझ्या चटण्या भरपूर तिखट असतात, जे मम्मीच मला बनवून देते शक्यतो, त्या भरपूर तिखट असल्यामुळे मी तिखट कमी टाकलेलं आहे। आणि अद्रक खिसायची आहे। लसण याच्यात का टाकला नाही, कारण चटणीमध्ये लसण असतो, म्हणूनच अशा सोप्या पद्धतीने मी अशा भाज्या करत असते, ज्याने वेळ पण वाचतो आणि टेस्टी भाज्या खायला मिळतात। आणि भरपूर कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणून म्हणते अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर मनीज रेसिपीला लवकर सबस्क्राईब करा। अशा छोट्या छोट्या टिप्स ज्या रोजच्या कामामध्ये उपयोगी येतील तर तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळतील। आणि आता हे सगळं जे धुवून ठेवलेले पडवळ होते त्याच्यामध्ये आता याला सगळं भरून घ्यायचं आहे। तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात ते पण खाली कमेंट करून सांगा। आणि व्यवस्थित याला आता फिलिंग भरून घ्यायचे आहे भरपूर। सगळं आता इथे मी भरून घेतलेले आहे। चला तर आपण फोडणी टाकायला चालू करूया। आता कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता फक्त जिरे टाकायचे आहे, मोहरी मी बऱ्याच भाज्यांना वापरत नाही। आणि त्यानंतर हळद टाकून घ्यायची आहे थोडीशी, त्याचबरोबर थोडी कोथिंबीर मी टाकणार आहे। मला तेलामध्ये कोथिंबीर टाकलेली आवडते कारण फ्लेवर चांगला येतो। आणि त्यानंतर जे आपले फिलिंग केलेली होती पडवळची ते तयार केलेले याच्यात टाकून द्यायचे आहे। आणि मीठ वगैरे आपण सगळं टाकलेलं असतं, तर किती झटपट भरून ही भाजी तयार होते। नक्की तुम्ही अशा प्रकारे करत नसाल तर एकदा करून बघा, खूप छान लागते खाण्यासाठी। आणि त्यानंतर आता याला आपल्याला वाफेवरच होऊ द्यायचं आहे। कसं आहे ते बघा आता तुम्ही, वाफेवर, बिलकुल याच्यात पाणी टाकायचं नाही आहे। आता झाकण ठेवलेलं आहे आणि त्यावर पाणी टाकून दिलेलं आहे। या वाफेतच ते शिजतात, पण मधून मधून तुम्हाला आता याला असं हलवत राहायचं आहे। बघू शकता एका साईडने आता त्याचा कलर चेंज झालेला आहे। असंच तुम्ही याला हलवत राहून परत झाकण ठेवून वाफ दाबून याला वाफेवर व्यवस्थित असं नरम असे व्यवस्थित मऊ शिजतात। आणि ते शिजल्यानंतर बघू शकता मी दाबून दाखवते तुम्हाला, एकदम सॉफ्ट असे हे छान शिजलेले आहे वाफेवरच। आणि खाण्यासाठी एकदम छान लागतात। पाणी टाकलं त्याची टेस्ट सगळी खराब होईल। तर कशा वाटल्या ह्या व्हिडिओमधल्या छोट्या छोट्या टिप्स आणि आयडियाज चटणीची, तर नक्की तुम्ही पण अशाच स्वयंपाकमध्ये बदल करून फटाफट स्वयंपाक तुम्ही छान असा रोजच्या रोज बनवू शकता। आता मी इथे केलेलं होतं आंबट चुक्याचं वरण, किंवा वरण भातासोबत पण हे छान लागतं, पण मला आंबट चुक्याचं वरण पण फार आवडतं, त्यामुळे मी ते आंबट चुक्याच्या वरण भातासोबत हे खाल्लेलं आहे। आणि टेस्ट इतकी मस्त झालेली आहे, तुम्ही नक्की करून बघा। सगळं तूप टाकून याच्यावर वरण भातावर, आणि हे पडवळाची भाजी खूप छान लागते। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, आणि ट्राय केल्यास मला फीडबॅक द्यायला विसरू नका। तर भेटूया एक पुढच्या छानशा नवीन वेगळ्या रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।